एका इमारतीमध्ये तब्बल 27 देश एकत्र बसून निर्णय घेतात. ऐकून भारी वाटतं ना? चला आज आपण ते ठिकाण पाहूयात. आम्ही आलो आहोत फ्रान्समधल्या स्ट्रासबुर्ग शहरामध्ये. माझ्या पाठीमागे तुम्ही जी बिल्डिंग पाहत आहात ती आहे युरोपियन पार्लिमेंटची आयकॉनिक बिल्डिंग. बघा, भव्य इमारत अतिशय मॉडर्न आणि युनिक आर्किटेक्चरमध्ये बांधली आणि बाहेर लावलेले विविध युरोपियन देशांचे फ्लॅग्स संपूर्ण परिसराला अजूनच ग्रँड आणि इंटरनॅशनल फील देत आहेत. मी आपल्या मराठी शाळेत भूगोल विषयात अभ्यासलेला हा युरोपियन युनियन आज मला फ्रान्समध्ये येऊन प्रत्यक्षात पाहून अनुभवायला मिळाला. माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात हेच आहे ते युरोपियन पार्लिमेंट. इथे सगळ्या 27 देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह इथे या पार्लिमेंटमध्ये एकूण 720 खासदार आहेत जे युरोपमधील 27 देशांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक देशाला त्याच्या लोकसंख्येनुसार सीट दिल्या जातात. आणि खास गोष्ट म्हणजे इथली डिबेट आणि ऑफिशियल कामासाठी तब्बल 24 भाषा वापरल्या जातात. स्ट्रासबुर्गमधलं हे पार्लिमेंट दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये शांतता आणि एकता याचं प्रतीक मानलं गेलं. या लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या संसदेत अनेक महत्त्वाच्या चर्चा आणि कायदे युरोपसाठी तयार केल्या जातात. एकूण 27 देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह एकत्र बसून निर्णय घेतात. तुम्हालाही भूगोल आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकात युरोपियन युनियनबद्दल माहिती होती का? असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.